मित्रहो नमस्कार. असं म्हटलं जातं की माणसाची बोलण्यावरून नम्रता, उच्चारावरून विद्वत्ता आणि वागण्यावरून शील समजत असतं. अगदी याच न्यायानं जर आपण विचार करत गेलो तर वक्त्यामध्ये सुद्धा या तिन्ही गोष्टी असणं गरजेचं आहे. तो नम्र असावा, म्हणजे त्याच्या वागण्याहून त्याची नम्रता निश्चित लक्षात यावी. त्याचे उच्चार अतिशय व्यवस्थित असावे, म्हणजे त्याचा व्यासंगही असला पाहिजे. आणि आपण सगळ्यापेक्षा वेगळा आहोत असं नाही, तर सगळ्या सोबत आहोत अशीच त्याची इतरासोबतचा वावर असावा. थोर विचारवंत शास्त्रज्ञ आईन्स्टाईनजी, ज्यांनी जगाला E=mc² नावाची थेअरी दिली, त्यांच्याविषयी थोडंसं बोलत असताना लक्षात येतं की त्यांची नम्रता पहा किती वाखाणण्याजोगी होती. अतिशय नम्र स्वभावाचे ते होते. प्रसंग असा आहे की दिवसभर विद्यापीठाच्या लॅबमध्ये रिसर्च करून संध्याकाळी थकले होते आणि घरला जायला निघाले. विद्यापीठातून बाहेर पडले, रस्त्यावरती उभे राहिले, बसची वाट ते पाहत होते. आणि स्टँडवरती उभे राहिला असताना त्यांना एक समोर 25शीतला युवक दिसला. सुटाबुटामध्ये टाय वगैरे असा घातलेला तो उभा होता. आणि जिज्ञासेपोटी त्यांनी विचारलं की यंग मॅन, व्हॉट अबाउट यू? त्यावेळी त्याने असं निरखून पाहिलं, हा म्हातारा व्यक्ती मला विचारतोय. आणि मग सांगितलं, ओल्ड मॅन, आय एम डॉक्टर, आय एम डॉक्टरेट ऑफ फिजिक्स. फिजिक्स नावाची जी काही विज्ञानाची शाखा आहे, ज्याला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, त्या विषयामध्ये मी PhD केली आहे, मी डॉक्टरेट मिळवली आहे. आनंद झाला आईन्स्टाईनजींना. ठीक आहे, अतिशय छान. पण थोडा वेळ गेल्यानंतर त्या यंगमॅनला, त्या तरुण मुलाला वाटलं की या म्हाताऱ्याविषयी विचारावं जो आपली विचारपूस करतोय. आणि न राहून विचारलं, ओल्ड मॅन, व्हॉट अबाउट यू? त्यावेळी आईन्स्टाईन स्वतः हसले, नम्रतेपूर्वक मान झुकवली, आदबीनं थोडंसं वाकल्याने सांगितलं, आय एम स्टुडंट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स. बघा, लक्षात घ्या, ज्यांच्या एका वाक्यावर म्हणा किंवा सिद्धांतावर म्हणा अनेक हजारो विद्यार्थ्यांनी PhD मिळवल्या, डॉक्टरेट पदव्या मिळवल्या, ते स्वतः दस्तरखुद आईन्स्टाईन जे सांगतायत, आय एम स्टुडंट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स. माणसाकडे नम्रता अशी असावी. अतिशय नम्रपूर्वक ते सांगतात. म्हणजे मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपली उंची किती जरी वाढली तरी आपल्याकडची असणारी नम्रता ही आपली आणखीन उंची वाढवत असते, आपला अभ्यासाचा व्यासंग वाढवत असते, आपल्या बोलण्याच्या कलेमध्ये आणखीन सुधारणा घडवून आणत असते. आपल्याला वक्तृत्व कलेमध्ये आईन्स्टाईनजी सारखं वेड होता आलं पाहिजे. घरी निघाल्यानंतर एका पायात कुठला बूट आहे, दुसऱ्या पायात कुठला बूट आहे याचं भान नसायचं, केस विंचरलेत का याचं भान नसायचं, तेल लावलंय का, म्हणजे व्यवस्थित शर्ट घातलाय का याचं भान नसायचं. डोक्यात नेहमी एक वेड असायचं की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे, आणखीन काहीतरी शोध लावायचा आहे, लोककल्याणाचं आणखीन काहीतरी आपल्याला करायचं आहे, संबंध मानवजात सुखी होईल असं काहीतरी डोक्यात वेड असायचं. अगदी तसं वेड घेतल्यानंतर कुठलीही असाध्य गोष्ट साध्य झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्याला तेवढंच या वक्तृत्वाच्या माध्यमातून करायचं आहे. एक ध्यास घ्यायचा आहे. गोष्टी असतील, अनेक पुस्तकं असतील, अनेक नवीन कार्यक्रम असतील, हे सगळं जे आपल्या क्षेत्रासाठी हवं आहे, जे आपल्या ज्ञानामध्ये सुधारणा करणार आहे, ते सतत आपल्याजवळ असावं, आपल्यापर्यंत पोचावं, त्याचं चिंतन मंथन व्हावं. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर का तशा पद्धतीने विचार करत राहिलो तर एक चांगल्या पद्धतीचा वक्ता व्हायला वेळ लागत नाही. त्याचा व्यासंग असलाच पाहिजे, नाविन्यपूर्ण गोष्टीचा स्वीकार केलाच पाहिजे, वेगवेगळे व्याख्यानाचे कार्यक्रम अटेंड केलेच पाहिजेत, चांगले शब्द, चांगले विचार, चांगली पुस्तकं संग्रही असलेच पाहिजेत. आपण बोलताना व्यवस्थित पद्धतीनं कसं बोलू हे नेहमी आपण लक्षात घेतलंच पाहिजे. आणि या सगळ्यांचं विचारमंथन करून जे येतं, जसं माऊली म्हणतात की 9 रसांचं मिश्रण ज्यावेळी होतं त्यावेळी एखादी ग्रंथसंपदा, जसं आपण माऊलींची ज्ञानेश्वरी आहे,
प्रत्येक रसाचा जो काही 9 रस एकत्र केल्यानंतर जे अमृत तयार होतं ज्ञानाचं, ते प्राशन केलेला माणूस समाधानी झाल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीचं ते तयार होतं. म्हणजे हे अशा पद्धतीनं आलं पाहिजे, ते आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते. आणि म्हणून आपण म्हणतो की शिक्षणाने माणसं ज्ञानी होतात. तो याच्यातला प्रकार आहे. ती नम्र होतात, ती शीलवान होतात, ती समाजाच्या उपयोगासाठी कामी येतात. अशा पद्धतीचंच वक्तृत्वाचं सुद्धा आहे. जेवढं काही ज्ञान आपल्याकडे मिळेल ते वेगळ्या पद्धतीनं कसं मांडता येईल, लोकांसमोर कसं ते ठेवता येईल, याचा सुद्धा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अतिशय नम्रतापूर्वक आपण नेहमी म्हणत असतो की ज्या दिवशी माझ्यातला विद्यार्थी संपला, जसं आईन्स्टाईनजी सांगतात, तसंच वक्तृत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की माझ्या वक्तृत्वामधला एक नवीन काहीतरी घेणारा, नवीन काहीतरी माहिती जाणून घेणारा, नवीन शिकणारा विद्यार्थी संपतो, त्या दिवशी वक्तृत्वसुद्धा संपलेलं असतं, भाषणसुद्धा संपलेलं असतं. त्यामुळं या क्षेत्राचा आवाका एवढा मोठा आहे की जे काही आपल्याला घेता येईल, जे काही आपल्याला स्वीकारता येईल, ज्या नवीन नवीन गोष्टींचा स्वीकार आपल्याला करता येईल, आपल्या ज्ञानाच्या भंडारामध्ये त्या वाढवता येतील. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यामध्ये त्या साजिश असतील. आपल्या बोलण्याची जी काही विद्वत्ता आहे ते वाढवणारं ज्ञान असेल, त्याचासुद्धा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे. अगदी लहान सहान गोष्टींचा विचार करून अतिशय व्यवस्थितपणानं जर काही ज्ञानाचं किंवा वक्तृत्वासाठी लागणारे जे काही वेगवेगळे ज्ञानरूपी भंडार आहे ते जर आपण व्यवस्थितपणानं केलं आणि ते व्यवस्थित व्यक्त जर व्हायला लागलो, तर वेगळं काही याच्यापेक्षा वक्तृत्व असतं असं मला वाटत नाही. त्यामुळं लहानसहान गोष्टीसुद्धा बरंच काही आपल्याला सांगून जातात, बरंच काही शिकवून जातात. त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अतिशय व्यवस्थितपणानं विचार आपण करणं गरजेचं आहे. थोरा मोठ्यांची चरित्र इतर आपल्यासाठी आदर्श आहेतच, परंतु त्याच्यातूनही आपल्या वक्तृत्वासाठी शिकण्यासाठी किंवा वक्तृत्वकाला बहरावी त्यासाठी घेण्यासारखं बरंच काही आहे. ते आपण एक 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 करत घेता आलं पाहिजे. आणि अशा या संकल्पना आपल्याला व्यवस्थितपणानं वापरता आल्या पाहिजेत. म्हणजे जसं आपण सांगत असतो की आईन्स्टाईन जे असतील, जसं आपण त्यांच्या कथेतून सांगितलं की त्यांच्याकडून नम्रता आपण घेतली पाहिजे. गौतम बुद्ध त्यांच्या आयुष्यातून जसं सांगितलं जातं, प्रज्ञाशील करुणा यांची मूर्ती म्हणजे गौतम बुद्धांकडे आपल्याला पाहिलं जातं की आपण सांगतो त्यांच्या बाबतीत. ते आपण कथा लक्षात घेतो की ती लहान मुलं होती, आंब्याच्या झाडाखाली बुद्ध बसले होते आणि मग ती लहान मुलं दगड मारत असताना दगड ती आंब्याला मारत होती, परंतु चुकून तो गौतम बुद्धांना लागला, रक्त व्हायला लागलं. मुलं हात जोडून उभी राहिली, आमच्याकडून चूक झाली. त्यावेळेस बघा, अतिशय उंचीला पोचलेली माणसं कशी असतात. नम्रतापूर्वक हात जोड्यांनी सांगितलं, बाळांनो, तुम्ही आंब्याला दगड मारत होतात, आंब्याच्या झाडाला दगड मारत होतात, आंब्याचं झाड तुम्हाला आंबा देत होतं, मात्र दगड मला लागला, मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, मला माफ करा. एवढं बोलून त्यांच्या डोळ्यातून आसू यायला लागले. सांगायचा मुद्दा, सांगायचा भाग, किती मोठी नम्रता आहे, किती मोठी सहनशीलता आहे, किती मोठी ज्ञानाची गाथा आहे. या अशा प्रसंगाच्या पुढं शब्दसुद्धा फिके पडावेत, अशा पद्धतीचे प्रसंग आपल्यासमोर येतात. या सगळ्यांची मजा आपल्याला वक्तृत्वाच्या माध्यमातून घेता आली पाहिजे. चुटकुले असतील, नम्रतापूर्वक काही किस्से असतील, काही विचार करायला लावणारे, आपल्याला काहीतरी ज्ञानाचं गाठोडं देणारे असे काही प्रसंग असतील. या प्रवासाला निघाल्यानंतर या सगळ्यांना सोबत आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि मग म्हणूनच म्हटलं जातं, मगाशी ज्या पद्धतीने मी म्हटलो की आपल्या माऊलींनी 9 रस सांगितलेत, त्या 9 रसांचं मिश्रण याच्यापेक्षा वेगळं काही नसावं. ते थोडं 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 आपल्याला चाखता आलं पाहिजे, लोकांना देता आलं पाहिजे. आणि लोकांनासुद्धा आपल्यामध्ये जे काय आहे ते वाटत असताना, देत असताना त्यांना मिळणारा जो आनंद आहे, म्हणजेच तुमच्या वक्तृत्वाचं यश आहे, म्हणजेच तुमच्या भाषणाचं अतिशय चांगल्या पद्धतीचं यश आहे. ते आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या विषयांचा व्यासंग अतिशय व्यवस्थितपणानं जर आपण सांभाळला, तर आपण वक्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये
एक 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 पाऊल अतिशय व्यवस्थितपणानं टाकतो आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. आपण या ठिकाणी आज थांबू. नंतर भेटूया पुढच्या व्याख्यानमालिकेच्या पुढच्या भागामध्ये, भाषणकलेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.